जने, अगं ही सखू कशी असेल? ही जर सखू असती तर हिनं दिगुशेठच्या दुसऱ्या लग्नाला विरोध केला असता आणि सवतीच्या डुईवर अशी छत्री घेऊन माग माग फिरली नसती. मला नाही वाटत ही सखू असेल, ही तुळसाच असेल. गंगे, लगेच बूड बदलू ना ग. मला तर अजून भी संशय आहे. काहीतरी गडबड आहे बघ. खरंच सखुताई परत आली? अगं ए, ऊन लागतंय मला. जरा इकडे येऊन छत्री पकड ना. चल. ए कामवाली, तुला धड चालता पण येत नाही? रमाई, किती विचित्र वेंदळी पोरगी गही. नशीब माणीच्या अंगावर नाही पडली. चल उठ, काही लागलं बिगलं नाहीये. छत्री उचलती, छत्री धर. ग शुभ कार्यात विघ्न नको. उठ. चला. मनोरमा बाई, हा काय प्रकार आहे सगळा? मुलीच्या आई बापा विना तुम्ही त्यांचं लग्नही लावून दिलं. काय म्हणायचं याला? हे काही नाही. दिगंबरराव आणि माणिक या दोघांनाही आम्ही घरात घेणार नाही. आत्ताच्या आत्ता इथून तुम्ही निघून जा. अहो असं काय करताय? माझं ऐका तरी. हे बघा, मी आता कोणाचंही काहीही ऐकणार नाहीये. तुम्ही आत चला, पहिले चला आतमध्ये. तुम्ही काय सगळे बघत उभे आहात? चला जा, आपापल्या कामाला लागा.
थांब आणि एकटीनं नाही जायचं. जायचं तर जोडीनंच आज जायला हवं. रीतसर ओवाळणी केल्यानंतरच दोघांनी एकत्र घरात पाऊल टाकायचं, त्याशिवाय नाही. अहो सासूबाई, पण ते कसं शक्य आहे? आई बाबा दोघंही आत निघून गेलेत. तुझ्या आईबाबांची समजूत काढायला ही मोलकरी नाही ना. तीच जाईल. मी हो तूच. त्या सुभेदारांच्या लाथा आम्ही का खायच्या? आम्हाला काही मान नाही का? आणि तू भिकारडी, तुला कुठला का आलाय मान सन्मान? तूच जायचं आणि त्यांची समजूत काढायची. विठुराया, लहान तोंडी मोठा घास घ्यायला जाते. तू माझ्या सोबत राहा हा. जा दे. जा. सुभेदार आहोत आपण, सुभेदार. माझ्या एकुलत्या एक मुलीचा विवाह सोहळा असा आम्हाला न कळवता गुपचूप पद्धतीने साजरा होतोय. नाही नाही, पण मी हे खपवून घेणार नाही. तू का आलीयस इथे? काय हवंय तुला? मालकीणबाईंनी मला तुमच्याशी बोलायला पाठवलंय. तुला आमच्याशी बोलायला पाठवलंय? अगं कोण आहेस तू? कामवाली आहेस? या मनोरमाबाईंनी आपला अपमान करायची नवीन पद्धत शोधून काढलेली दिसतीये. आपल्याशी बोलायला मोलानं काम करणाऱ्या या नगण्य बाईला पाठवलंय. आपली ही लायकी समजतात. क्षमा करा. कदाचित तुम्ही त्यांच्याशी बोलणार नाही असं त्यांना वाटलं असेल, म्हणून त्यांनी मला पाठवलंय. मी गरीब नोकर माणूस. कदाचित माझी दया येऊन तुम्ही माझं बोलणं ऐकून तरी घ्याल असा हेतू असावा मालकीणबाईंचा. आणि त्यांना तुमचा अपमान करायचा नाही हो.